मीरा भाईंदर महानगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक काही दिवसांच्या अवधीत संपन्न होणार आहे। तत्पूर्वी प्रभाग आरक्षण निश्चित व सोडत याचा कार्यक्रम या ठिकाणी निवडणूक आयोगाने तथा नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी जो काही नेमून दिलेला आहे त्यानुसार आज हा सोडतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। 11 वाजताचं टायमिंग होतं, परंतु उपस्थिती ही तेवढी फारशी नसल्या कारणाने आम्ही आणखी 15 मिनिटं वाट पाहत आहोत। बरोबर 11:15 आपण प्रभाग आरक्षण निश्चित व सोडत हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करणार आहोत। त्यामुळे जे लोक बाहेर असतील, उभे असतील किंवा येत असतील त्यांनी कृपया आल्यानंतर या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे। स्वाक्षरी करून या आसनावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे। सर्वांच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे। शासनाने आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आपल्याला हा सोडतीचा कार्यक्रम संपन्न करावायचा आहे। आपल्याला टप्प्याटप्प्याने जे काही आरक्षण असतील त्याची माहिती आपल्याला देणार आहोत आणि ज्या काही चिठ्ठ्या ड्रममध्ये टाकल्यानंतर त्या क्लॉक आणि अँटी क्लॉक या पद्धतीने तो ड्रम फिरवून त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना जे बाहेर उभे केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना बोलवणार आणि त्यांच्याकडून आम्ही चिठ्ठ्या काढणार आहोत। प्रत्यक्ष चिठ्ठ्या टाकताना त्या विद्यार्थ्यांना कोणालाही दिसणार नाहीये। चिठ्ठ्या टाकून झाल्यानंतर क्लॉक आणि अँटी क्लॉक पद्धतीने आम्ही तो ड्रम फिरवणार आहोत। सरमिसळ झाल्यानंतर चिठ्ठ्यांची मग आम्ही विद्यार्थ्यांना आतमध्ये घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्यक्ष चिठ्ठ्या काढणार आहोत। चिठ्ठ्या काढल्यानंतर त्याचा एक प्रभागाचा जो काय आरक्षण येईल तो आपल्यासमोर वाचून दाखवण्यात येईल। आमचं जे नोंदणी पथक आहे या संदर्भात पाठीमागच्या साईडला जे आहेत नगरपालिकेचे महानगरपालिकेचे सचिव श्रीमान निलेश कांगुळे त्यांच्या अधिपत्याखाली त्यांचा जो स्टाफ आहे ते वेळोवेळी नोंद घेतील आणि नोंद घेतलेली माहिती या ठिकाणी पुरवली जाईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला ज्या पद्धतीने आरक्षण झालेले आहे त्याची माहिती देण्यात येईल। त्या सर्व मान्यवर नागरिकांना, मान्यवरांना, पत्रकार बंधूंना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी हॉलमध्ये यायचं आहे, स्वाक्षरी करायची आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे। बरोबर शासनाच्या निर्देशानुसार आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम 11 वाजता सकाळी 11 वाजता सुरू होणार होता, परंतु उपस्थिती फारशी नसल्या कारणाने आपण आणखीन 15 मिनिटं ही दिलेली आहे। 15 मिनिटांनंतर म्हणजे बरोबर 11:15 वाजता आपण या कार्यक्रमाला प्रारंभ करणार आहोत। तेव्हा सर्व सहकार्यांना, नागरिकांना विनंती आहे, कृपया लवकरात लवकर या हॉलमध्ये या आणि स्थानापन्न व्हा, म्हणजे लागलीच आम्हाला ह्या कार्यक्रमाला सुरुवात करता येईल। या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त तथा प्रशासक हे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या निर्देशाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। आपली उपस्थिती या ठिकाणी फार मोलाची आहे। आपण या स्थानापन्न व्हा। पत्रकार बंधूंनाही विनंती आहे, कृपया बसण्याची व्यवस्था या स्टेजच्या उजव्या बाजूला केलेली आहे, तिथे येऊन आपण स्थानापन्न व्हा।
या ठिकाणी पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे त्यांनी जे नागरिक बाहेर उभे असतील किंवा आतमध्ये आल्यानंतर निश्चित त्यांना स्वाक्षरी करून द्यायचे आहे आणि त्यांना स्थानापूर्ण करून घ्यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्वाक्षरी केली असेल स्थानापन्न व्हा. जे माजी नागरिक बसलेले आहेत त्यांना वारंवार विनंती करतो की पुढे येऊन बसा. महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील त्यांनी कृपया वरांड्यात जर कोण उभा असेल नागरिक त्यांना कृपया आतमध्ये घ्यायचं आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी कृपया जे नागरिक बाहेर उभे असतील मान्यवर उभे असतील त्यांना कृपया आतमध्ये घ्यायचं आहे. हॉलमध्ये त्यांना घ्यायची विनंती करायची आहे. जास्तीत जास्त लोकांची उपस्थिती झाली पाहिजे. त्यामुळे 11 वाजताचा जो कार्यक्रम होता सोडतीचा तो आपण 11:15 केलेला आहे. म्हणजे 11 वाजता सुरू होणारा कार्यक्रम या ठिकाणी 11:15 वाजता बरोबर सुरू करण्यात येणार आहे. तेव्हा याची नोंद घेऊन नागरिकांनी आम्हाला सहकार्य केले. नागरिक मान्यवर पत्रकार बंधू यांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि हा कार्यक्रम करण्यामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य करायचं आहे. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने आम्ही तुम्हाला आरक्षणासंदर्भातील माहिती देणार आहोत. चिठ्ठ्या काढल्यानंतर आम्ही आहे नोंदणी करणारे अधिकारी आहेत त्यांच्याकडून अपडेट केल्यानंतर त्या संदर्भातील माहिती आम्हाला तात्काळ देण्यात येईल. त्यामुळे गडबड होणार नाही याची आपण घ्यायची आहे. हा कार्यक्रम जो आहे निवडणूक आयोगाच्या शासनाच्या निर्देशानुसार आज रोजी संपन्न होणार आहे आणि त्याची तुम्हाला परिपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत.
पुन्हा एकदा विनंती करतोय, जे लोक उशिराने आले असतील यांनी स्वाक्षरी केली आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जे उशिराने आले असतील, ज्यांनी स्वाक्षरी केली नसेल त्यांनी कृपया रजिस्टरवर स्वाक्षरी करायची आहे. आणि जे लोक बाहेर असतील, वरांड्यात असतील किंवा या हॉलच्या बाहेर उभे असतील, रस्त्यावर असतील, त्यांनी कृपया या हॉलमध्ये यायचं आहे आणि आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे. शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हा सोडतीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आज रोजी संपन्न होणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य ह्या ठिकाणी अपेक्षित आहे. मी सांगितल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने आरक्षणाची माहिती ही आपणाला देण्यात येईल. या ठिकाणी समोर हा ड्रम ठेवलेला आहे. त्या ड्रममध्ये चिठ्ठ्या टाकल्यानंतर तो क्लॉक आणि अँटी क्लॉक या पद्धतीने तो ड्रम फिरवण्यात येईल. म्हणजे चिठ्ठ्यांची सरमिसळ व्यवस्थित होईल. सरमिसळ झाल्यानंतर आम्ही जे बाहेर विद्यार्थी आहेत, बाहेरच्या विद्यार्थ्यांना बोलावणार आहोत आणि मग आम्ही चिठ्ठ्या काढणार आहोत. चिठ्ठ्या काढल्यानंतर जे का आरक्षित प्रभाग आणि जागा होतील त्या संदर्भातील माहिती आपल्याला तात्काळ देण्यात येईल. त्याचबरोबरीने आमचं जे पथक आहे, नोंदणी पथक, ते सुद्धा याची नोंद घेतील आणि आरक्षणाची सर्व जागा झाल्यानंतर त्या संदर्भातील तुम्हाला माहिती देण्यात येईल. तेव्हा हा कार्यक्रम आपल्याला पारदर्शीप्रमाणे करायचा आहे. पारदर्शी तत्वानुसार हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमामध्ये कुठेही किंतु परंतु नाही आहे. हा सर्वांच्या समोर आपण ह्या ठिकाणी हा संपन्न करणार आहोत. आणि जे छोटे छोटे विद्यार्थी आहेत शाळेतले, त्यांच्याकडून आपण चिठ्ठ्या काढणार आहोत. तेव्हा सर्वांना विनंती आहे, कृपया आपण शांततेने हा कार्यक्रम पार पाडायचा आहे. या ठिकाणी 11:15 झालेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्यक्ष आता आपण हा प्रभाग आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी सुरू करत आहोत. तेव्हा मान्यवर हो, आपण स्थानापन्न व्हा आणि प्रत्यक्ष आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. कृपया शांतता बाळा. मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रमाकरिता उपस्थित माननीय आयुक्त तथा प्रशासक, माननीय अतिरिक्त आयुक्त, माननीय सर्वांनी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शांतता पाळा. जे उशिराने आलेले आहेत त्या सर्व नागरिकांना विनंती आहे, कृपया आपण पहिल्यांदा स्वाक्षरी करा आणि स्थानापन्न व्हा आणि कृपया शांतता पाळा. मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग आरक्षण सोडत आता कार्यक्रमास तात्काळ सुरुवात करणार आहोत. कृपया सर्वांनी जागेवर बसून घ्या. आरक्षण सोडायची प्रक्रिया सुरुवात करण्यात येत आहे. हेमंत पाटील, प्रक्रिया सुरू करण्यात यावी. प्रत्यक्ष आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. कृपया शांतता पाळा. प्रत्यक्ष सुरुवात करत आहे, कृपया शांतता पाळा. सर्वांना नम्रतेची विनंती आहे. मी प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रमाकरिता उपस्थित माननीय आयुक्त तथा प्रशासक,
माननीय अतिरिक्त आयुक्त, माननीय उपायुक्त, माननीय अतिथी, मान्यवर पत्रकार बंधू, समस्त नागरिक बंधू व भगिनी यांचे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने मी हार्दिक स्वागत करत आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक ही नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील दिनांक 10 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रभाग रचना करताना नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे लगतच्या सन 2011च्या जनगणनेनुसार महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या विचारात घेतलेली आहे। त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे। 1. सन 2011च्या जनगणनेनुसार मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या 8,09,378 इतकी आहे। सन 2011च्या जनगणनेनुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या 30,243 एवढी आहे। सन 2011च्या जनगणनेनुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या 12,596 एवढी आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 5 मधील तरतुदीनुसार महानगरपालिकेची सदस्य संख्या 95 इतकी निश्चित झालेली आहे। महानगरपालिकेची 95 इतकी सदस्य संख्या विचारात घेऊन माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे या निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार एकूण 24 प्रभाग निश्चित करण्यात आलेले आहेत। 4 सदस्य असलेले एकूण 23 प्रभाग असून एक प्रभाग 3 सदस्यांचा आहे। प्रभागामध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याची पद्धत महाराष्ट्र महानगरपालिका नियम 2025 व राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील आदेश क्रमांक RANIA/MNPA/PRK43/K-5 दिनांक 24 ऑक्टोबर 2025 नुसार आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम आज घेण्यात येत आहे। परिशिष्ट 1 यामध्ये सदस्य संख्या व आरक्षणाची परिगणना याची माहिती सादर करत आहोत। 1. महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या लगतच्या 2011च्या जनगणनेनुसार 8,09,378 एवढी आहे। 2. अनुसूचित जातीची लोकसंख्या लगतच्या 2011च्या जनगणनेनुसार 30,243 एवढी आहे। अनुसूचित जमातीची लोकसंख्या लगतच्या 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीच्या सेवांसाठी 0 आहे। याचं कारण तुम्हाला पुढे समजेल। 3. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी 13 इतकी आहे आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी उपलब्ध होणाऱ्या उर्वरित जागा ह्या 23 अशा एकूण 2
48 जागा यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. अराखीव जागा ह्या 32 आहेत. याप्रमाणे आपल्याला प्रभागांची जी आहे सोडत करायची आहे. त्यामुळे प्रथमतः सोडतीला प्रारंभ करतो. मीरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग आरक्षण सोडत दिनांक 11 नोव्हेंबर 2025 एक अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया प्रथमतः सुरू होत आहे. 1 नंबर आहे. याचं मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रथम अनुसूचित जाती अनुसूचित जमातीकरिता आरक्षित प्रभागांची निश्चिती ही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची प्रभागाच्या एकूण लोकसंख्येशी असलेली टक्केवारी ज्या प्रभागामध्ये सर्वाधिक असेल त्या प्रभागापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने करण्यात येते. त्यानुसार अनुसूचित जातीकरिता राखून ठेवायच्या एकूण 4 जागा उतरत्या क्रमाने प्रभाग क्रमांक 13, 11, 18 व 14 मध्ये येत आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 13अ, 11अ, 18अ व 14अ या जागा अनुसूचित जातीकरिता आरक्षित करण्यात येत आहेत. अनुसूचित जातीकरिता आरक्षित झालेले प्रभाग क्रमांक 13अ, 11अ, 18अ व 14अ मधून सोडत काढून 2 जागा अनुसूचित जाती महिला करता आरक्षित करण्यात येतील. अनुसूचित जाती महिला करता प्रभागातील जागा आरक्षित करण्यासाठी अनुसूचित जाती करिता एकूण 4 जागा आरक्षित असलेले प्रभाग 11, 13, 14 व 18 च्या चिठ्ठ्या तयार करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या चिठ्ठ्या नागरिकांना दाखवून व रोल करून रबरद्वारे बंदिस्त करण्यात येतील. त्यानंतर उपस्थितांच्या समोर सदर चिठ्ठ्या एका पाठोपाठ एक अशा सोडतीच्या ड्रम मध्ये टाकण्यात येतील. आता प्रत्यक्ष आपण चिठ्ठ्या बनवायच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. चिठ्ठी क्रमांक 1 चिठ्ठी क्रमांक 1 आहे प्रभाग क्रमांक 11. प्रभाग क्रमांक 11 सगळ्या ठिकाणी दाखवा. प्रभाग क्रमांक 11 ची पहिली चिठ्ठी. प्रभाग क्रमांक 11 पाईपद्वारे जो रोल इथे उपयोगाला आणलेला आहे त्या चिठ्ठ्यांचे सगळे रोल जे आहेत समान या पद्धतीने यावेत ह्याकरता त्या रोलचा वापर केलेला आहे. ती जी चिठ्ठी आहे त्या रोलमध्ये टाकून त्याच्यानंतर आपण त्याला रबर लावणार आहोत. म्हणजे एकाच साईजचे ह्या रोलिंगच्या चिठ्ठ्या येणार आहेत. त्यामुळे त्या पाईपचा आपण ह्या ठिकाणी वापर केलेला आहे. रबर सुद्धा आपण एकाच कलरचे वापरलेले आहेत. आणि ह्या चिठ्ठ्या तयार करताना शालेय विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्यांना मी बाहेर ठेवलेला आहे. म्हणजे त्यांच्या सानिध्यात ह्या चिठ्ठ्या तयार करण्यात येत नाहीत. परंतु प्रिकॉशन्स अशी घेण्यात आलेली आहे की ज्या चिठ्ठ्या आहेत त्या समान पद्धतीच्या व्हाव्या म्हणून ह्या रोलचा वापर केलेला आहे. पहिली चिठ्ठी ही ड्रम मध्ये टाकण्यात येत आहे. त्यानंतर दुसरी चिठ्ठी आहे प्रभाग क्रमांक 13. प्रभाग क्रमांक 13. प्रभाग क्रमांक 13. प्रभाग क्रमांक 13 ची दुसरी चिठ्ठी आहे. ती सुद्धा चिठ्ठी रोलद्वारे तयार करण्यात येत आहे. दुसरी चिठ्ठी प्रभाग क्रमांक 13 ची तयार होत आहे. दुसरी चिठ्ठी तयार झालेली आहे प्रभाग क्रमांक 13 ची. ही चिठ्ठी ड्रम मध्ये टाकण्यात येत आहे. आता तिसरी चिठ्ठी आहे प्रभाग क्रमांक 14. प्रभाग क्रमांक 14.
प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 14 ची चिठ्ठी दाखवण्यात येत आहे आपल्याला. आपण सर्वांनी ती पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर आमचे जे प्रतिनिधी आहेत ते चिठ्ठी बनवणार आहेत रोलद्वारे. 3 नंबरची चिठ्ठी प्रभाग क्रमांक 14 ची ही रोल टाकून बनवण्यात आलेली आहे आणि ती चिठ्ठी या ड्रम मध्ये टाकली जाईल. प्रभाग क्रमांक 14 ची चिठ्ठी टाकलेली आहे. याच्यानंतर चिठ्ठी क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 18, चिठ्ठी क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 18, चिठ्ठी क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 18 आपण व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. प्रभाग क्रमांक 18 ची चिठ्ठी या ठिकाणी रोल करण्यात येईल आणि त्यानंतर ती चिठ्ठी ड्रम मध्ये टाकण्यात येईल. प्रभाग क्रमांक 18 ची चिठ्ठी रोल करण्यात येत आहे आणि त्यानंतर ही चिठ्ठी ही ड्रम मध्ये टाकण्यात येईल आणि त्यानंतर ड्रम मध्ये टाकल्यानंतर क्लॉक आणि अँटी क्लॉक पद्धतीने हा ड्रम फिरवण्यात येईल. म्हणजे चिठ्ठ्यांचं सरमिसळ या ठिकाणी व्यवस्थित होईल. ह्या 4 चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. ह्या 4 चिठ्ठ्या ड्रम मध्ये टाकलेल्या आहेत. या 4 चिठ्ठ्यामधून 2 चिठ्ठ्या ह्या काढल्या जातील. त्या 4 चिठ्ठ्यांची सरमिसळ व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाचारण करणार आहोत. छोटे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याद्वारे आता सरमिसळ करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. क्लॉक आणि अँटी क्लॉक पद्धतीने या चिठ्ठ्या या ठिकाणी ड्रम मध्ये सरमिसळ केलेले आहेत. 2 विद्यार्थी बाहेरचे बोलवायचे आहेत. आपण 2 विद्यार्थी हे बाहेरचे बोलवायचे आहेत. आपण फक्त 2 चिठ्ठ्या या ठिकाणी काढणार आहोत. एका विद्यार्थ्याने एकच काढायची आहे म्हणून 2 विद्यार्थी बोलवलेले आहेत. एक चिठ्ठी विद्यार्थ्यांनी काढलेली आहे. प्रभाग क्रमांक 11 चिठ्ठी आलेली आहे. प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 11 ची चिठ्ठी आलेली आहे. महिलांसाठी, अनुसूचित जाती महिलांसाठी आहे. अगोदर सांगताना मी सांगितलेलं आहे तुम्हाला की त्या पद्धतीने 4 प्रभाग आहेत. त्यामध्ये 2 हे महिलांसाठी असणार आहेत म्हणून आपण 2 चिठ्ठ्या काढणार आहोत. प्रभाग क्रमांक 11 आलेला आहे. महिलांसाठी अनुसूचित जातीकरता झालेला आहे. तुम्हाला सूचना करताना कृपया आपण व्यवस्थित ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात काही संशय राहणार नाहीये. ह्या 4 अनुसूचित जातीपैकी 2 महिलांसाठी आरक्षित करण्यात येत आहेत म्हणून आपण 4 चिठ्ठ्या टाकू. दुसरी चिठ्ठी आलेली आहे प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 14 अशा रीतीने प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 14 ह्या अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 11 आणि 14 या महिलांसाठी अनुसूचित जातीकरता आरक्षित झालेल्या आहेत. आता उर्वरित ज्या चिठ्ठ्या आहेत त्या ड्रम मधून बाहेर काढण्यात येतील. उर्वरित चिठ्ठ्या ड्रम मधून बाहेर काढण्यात येतील. पहिलं जे आरक्षण होतं अनुसूचित जाती महिला करता त्या 2 चिठ्ठ्या आपण काढलेल्या आहेत आणि 2 प्रभाग हे आरक्षित झालेले आहेत.
2 आहे, लक्षात घ्या. कृपया गोंधळ करू नका, शांतता पाळा, सगळ्यांना ऐकू जाऊ द्या. 2 आहे, अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षण निश्चित करणे. अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षण निश्चित करणे. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची प्रभागाच्या एकूण लोकसंख्येशी असलेली टक्केवारी प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्वाधिक आहे. प्रभाग क्रमांक 14 अ ची जागा अनुसूचित जातीकरता आरक्षित असल्याने प्रभाग क्रमांक 14 ब ही जागा अनुसूचित जमातीकरता आरक्षित करण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशातील मुद्दा क्रमांक 7 नुसार अनुसूचित जमातीकरिता महानगरपालिकेच्या मागील सन 2017च्या निवडणुकीत व या निवडणुकीत एकच पद देय होत असल्याने व महानगरपालिकेच्या मागील सन 2017च्या निवडणुकीत सदरची जागा अनुसूचित जमाती महिला करता आरक्षित होती. त्यामुळे ह्या निवडणुकीत ही जागा अनुसूचित जमाती महिला करता आरक्षित राहणार नाही. प्रभाग क्रमांक 14 ब ही जागा अनुसूचित जमाती करता आरक्षित झालेली आहे. ही जागा महिलांसाठी नाही तर ही जमाती करता ही आरक्षित झालेली आहे. या ठिकाणी आपण पुढील 3 नंबरची सोडत आहे. नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गाच्या जागासाठी आरक्षण सोडत काढणे याबाबतची ही प्रक्रिया आहे. लक्षात द्या, कोणी गोंधळ करू नका प्लीज, सगळ्यांना ऐकू जाऊ द्या, शांतता राखा. मी वारंवार तुम्हाला सूचना करतोय. हा कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यांना तो व्यवस्थित पाहता यावा, ऐकण्यात यावा, त्यासाठी आपणास विनंती आहे, आपण कृपया शांतता पाहावी. 3 आहे, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गाच्या जागासाठी आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया. नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गाकरिता एकूण 25 जागा आरक्षित आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार त्यापैकी 24 जागा नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गाकरिता थेट नेमून देण्यात येत आहेत. आरक्षित प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 24 प्रभाग हे आरक्षित झालेले आहेत. त्याची जागा क्रमांक आणि प्रभाग क्रमांक याची माहिती मी तुम्हाला देतोय. 1 आहे 1 अ, 2 2 अ, 3 अ, 4 अ, 5 अ, 6 अ, 7 अ, 8 अ, 9 अ, 10 अ, 11 ब, 12 अ, 13 ब, 14 क, 15 अ, 16 अ, 17 अ, 18 ब, 19 अ, 20 अ, 21 अ, 22 अ, 23 अ आणि 24 अ. पुन्हा एकदा मी वाचन करतोय. जे प्रभाग निश्चित केलेले आहेत थेट त्या संदर्भातील माहिती आहे. प्रभाग क्रमांक 1 अ, 2 अ, 3 अ, 4 अ, 5 अ, 6 अ, 7 अ, 8 अ, 9 अ, 10 अ, 11 ब, 12 अ, 13 ब, 14 क, 15 अ, 16 अ, 17 अ, 18 ब, 19 अ, 20 अ, 21 अ, 22 अ, 23 अ आणि 24 अ. हे 24 प्रभाग डायरेक्ट हे झालेले आहेत, थेट नेमून दिलेले आहेत. आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता 24 जागा थेट नेमून दिल्यानंतर उर्वरित 1 जागा ज्या प्रभागातील किमान 3 जागा बिनराखीव राहिलेल्या आहेत त्या प्रभागाच्या चिठ्ठ्या घेऊन त्या चिठ्ठ्यामधून सोडतीने निश्चित करण्यात येईल. त्याकरिता प्रभाग क्रमांक 11, 13, 14, 18 व 24 हे प्रभाग वगळून किमान 3 जागा बिनराखीव राहिलेल्या
अशा एकूण 19 प्रभागांच्या चिठ्ठ्या तयार करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या चिठ्ठ्या नागरिकांना दाखवून व रोल करून रबरद्वारे बंदिस्त करण्यात येतील. तदनंतर उपस्थितांच्या समोर सदर चिठ्ठ्या एका पाठोपाठ एक अशा सोडतीच्या ड्रममध्ये टाकण्यात येईल. आता ह्या संदर्भात आपल्याला एक जागा निश्चित करायची आहे. तर आपल्याला चिठ्ठ्या टाकायच्या आहेत. तर पहिली चिठ्ठी आहे प्रभाग क्रमांक 1. पहिली चिठ्ठी आहे प्रभाग क्रमांक 1. प्रभाग क्रमांक 1 सर्वांनी पाहून घ्या. प्रभाग क्रमांक 1 ह्या सुद्धा रोल करण्यात येतील चिठ्ठ्या आणि ड्रम मध्ये एका पाठोपाठ एक टाकण्यात येतील. पहिली चिठ्ठी प्रभाग क्रमांक 1. दुसरी चिठ्ठी प्रभाग क्रमांक 2. प्रभाग क्रमांक 2. प्रभाग क्रमांक 2. आमचे प्रतिनिधी तुम्हाला चिठ्ठ्या दाखवत आहेत, त्या पाहून घ्या आणि त्यानंतर ते रोलिंग करून ते ड्रम मध्ये टाकण्यात येत आहेत. प्रभाग क्रमांक 2 ची चिठ्ठी ह्या ठिकाणी रोलिंग करण्यात आलेली आहेत आणि ही चिठ्ठी सुद्धा ड्रम मध्ये टाकण्यात येईल. त्यानंतर तिसरी चिठ्ठी आहे प्रभाग क्रमांक 3. 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 आमचे प्रतिनिधी हे रोलिंग व्यवस्थितरित्या करत आहेत, आपण पाहू शकता. त्यानंतर चिठ्ठी क्रमांक आहे 4. प्रभाग क्रमांक 4. चिठ्ठी क्रमांक 4. प्रभाग क्रमांक 4. प्रभाग क्रमांक 4. प्रभाग क्रमांक 4. प्रभाग क्रमांक 4. चिठ्ठीचं रोलिंग करण्यात येत आहे. चिठ्ठी क्रमांक 5. प्रभाग क्रमांक 5. चिठ्ठी क्रमांक 5. प्रभाग क्रमांक 5. प्रभाग क्रमांक 5. प्रभाग क्रमांक 5 ची चिठ्ठी रोलिंग करण्यात येईल. प्रभाग क्रमांक 5 ची चिठ्ठी रोलिंग करण्यात आलेली आहे. ही ड्रम मध्ये टाकल्यानंतर पुढील चिठ्ठी काढण्यात येईल. चिठ्ठी क्रमांक 6. प्रभाग क्रमांक 6. 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 प्रभाग क्रमांक 7 ची चिठ्ठी रोलिंग करण्यात येत आहे. पुढील चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 7. प्रभाग क्रमांक 7. चिठ्ठी क्रमांक 7. प्रभाग क्रमांक 7. चिठ्ठी क्रमांक 7. प्रभाग क्रमांक 7. प्रभाग क्रमांक 7 ची चिठ्ठी रोलिंग करण्यात येत आहे.
पुढील चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 8 चिठ्ठी क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 8 चिठ्ठी क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 8 पुढील चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 9 चिठ्ठी क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 9 चिठ्ठी क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 9 पुढील चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 10 चिठ्ठी क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 10 चिठ्ठी क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 10 पुढील चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 12 चिठ्ठी क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 12 चिठ्ठी क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणी लक्षात घ्या त्या ठिकाणी जे प्रभाग क्रमांक 11, 12 आलेले आहे त्या ठिकाणी 2 रिझर्वेशन झालेले आहे 11 आणि 11 मध्ये रिझर्वेशन ऑलरेडी झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी त्याचा विचार करण्यात आलेला आहे आणि चिठ्ठी क्रमांक 11 ही प्रभाग क्रमांक 12 ची आपण काढलेली त्याप्रमाणे 13, 14 आणि 18 ह्या सुद्धा प्रभागांच्या आपण चिठ्ठ्या काढणार नाही आहेत कारण त्याचं ऑलरेडी आरक्षण झालेलं आहे तर पुढील चिठ्ठी क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 15 चिठ्ठी क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 15 चिठ्ठी क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 15 चिठ्ठी क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 16 चिठ्ठी क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 16 चिठ्ठी क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 16 चिठ्ठी क्रमांक 13 चं रोलिंग करण्यात येत आहे चिठ्ठी क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 17 चिठ्ठी क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 17 चिठ्ठी क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 17 प्रभाग 18 हा आरक्षित असल्या कारणाने आपण त्या पुढील प्रभाग घेणार आहोत ह्यानंतरची जी चिठ्ठी आहे ती कारण 14 ची चिठ्ठी ही प्रभाग क्रमांक 17 ची आलेली आहे
चिठ्ठी क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 19, चिठ्ठी क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 19, चिठ्ठी क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 19. पुढील चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 20, चिठ्ठी क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 20, चिठ्ठी क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 20. पुढील चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 17 प्रभाग क्रमांक 21, चिठ्ठी क्रमांक 17 प्रभाग क्रमांक 21, चिठ्ठी क्रमांक 17 प्रभाग क्रमांक 21. चिठ्ठी क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 22, चिठ्ठी क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 22, चिठ्ठी क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 22. चिठ्ठी क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 23, चिठ्ठी क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 23, चिठ्ठी क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 23. लक्षात घ्या प्रभाग क्रमांक 24 ची चिठ्ठी येणार नाहीये, कारण प्रभाग क्रमांक 24 मध्ये 3च जागा असल्या कारणाने आणि एक जागा रिझर्व झालेली आहे, 2 जागा शिल्लक आहेत. त्यामध्ये 4 जागा नसल्या कारणाने त्या 24 प्रभागाची चिठ्ठी काढण्यात येणार नाहीये. आता या ड्रम मध्ये एकूण 19 चिठ्ठ्या आहेत. तुम्हाला आता दाखवलं त्या पद्धतीने 19 चिठ्ठ्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामधून महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गातील जागा आरक्षित करण्यासाठी फक्त एक चिठ्ठी काढण्यात येईल. 25 जागा आहेत, 24 ऑलरेडी आरक्षित झालेल्या आहेत. त्या 19 मधून एक चिठ्ठी आपल्याला काढायची आहे आणि ती चिठ्ठी विद्यार्थ्यांमार्फत काढण्यात येईल. हा ड्रम क्लॉक आणि अँटी क्लॉक पद्धतीने फिरवण्यात येत आहे. त्याची सरमिसळ झाल्यानंतर आपण एका शालेय विद्यार्थ्याला बोलावणार आहोत आणि एक चिठ्ठी आपण यातून काढणार आहोत. विद्यार्थी आलेला आहे आणि त्याने चिठ्ठी काढलेली आहे. प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 4 ची चिठ्ठी आलेली आहे. प्रभाग क्रमांक 4 ही
ही जागा 25 आहे, म्हणजे टोटल 25 जागा होत्या. 24 जागा ऑलरेडी आरक्षित करण्यात आलेल्या. ही एक जागा जी आहे ती एक जागा मिळून 25 जागा आपल्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागासाठी त्या 25 जागा आरक्षित झालेल्या आहेत. आता ह्या सर्व चिठ्ठ्या आपण ड्रममधून काढणार आहोत. तुम्हाला थोड्या वेळाने 4 नंबरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ह्या 2 जागा झाल्या आहेत, ह्याची माहिती तुम्हाला पुढे देण्यात येईल. कृपया शांतता बाळा, आमचा चार्ट तयार होतोय. ते लक्षात घ्या. 4A ही जागा ऑलरेडी होती आणि 4B ही सुद्धा आरक्षित झालेली आहे. आणि या संदर्भातील एकूण 24 जागा पहिल्यांदाच आरक्षित झालेल्या आहेत. एक जागेसाठी ही चिठ्ठी काढण्यात आलेली आहे आणि 4B ची जागा ही आता आरक्षित झालेली आहे. थोडासा इथे या ठिकाणी ब्रेक घेत आहोत. आमचे स्टॅटिस्टिक जे आहेत नोंदणी अधिकारी ते माहिती तयार करत आहेत आणि पुढील जे आरक्षण आहे ते तुम्हाला आम्ही देणार आहोत. आतापर्यंत तुम्हाला ह्या संदर्भातील माहिती पुढे अपडेट केल्यानंतर देण्यात येईल. तुमच्या सर्व शंकेचं निरसन या ठिकाणी करण्यात येईल. फक्त वेट अँड वॉच, जरा धीर धरा, आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार. यानंतर लक्षात घ्या, आपण महिलांचं आरक्षण काढणार आहोत, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. त्यामध्ये सर्व पिक्चर तुमचं क्लिअर होणार आहे. आतापर्यंत जे काय आरक्षण झालेलं आहे त्याची माहिती तयार होते आहे. तुम्हाला थोड्याच वेळात ते देण्यात येईल आणि थोडा वेळ आपण पुढील आरक्षण त्यानंतर आपण डिक्लेअर करणार आहोत. आतापर्यंत जे काही आरक्षण झालेलं आहे टप्प्याचं त्याची माहिती तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही सादर करणार आहोत. कृपया शांतता बाळा. थोड्या वेळाने ही माहिती दिल्यानंतर पुढील आरक्षण आपण सोडतीद्वारे काढणार आहोत.
हे पहा, आत्तापर्यंत जी आपली आरक्षण सोडतची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. जरा शांतता ठेवा. आत्तापर्यंत आपण पहिल्या टप्प्यामध्ये अनुसूचित जातीच्या ज्या प्रभागामध्ये लोकसंख्येनुसार 4 जागा येत होत्या त्यापैकी 2 जागा अनुसूचित जातीच्या महिलांकरिता आरक्षित करण्यासाठी 4 जागांमधून 2 चिठ्ठ्या काढल्या. त्याप्रमाणे आपली 11A आणि 14A ह्या 2 जागा अनुसूचित महिलांकरिता राखीव झालेल्या आहेत. अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित जागांसाठी आपल्याला चिठ्ठी काढण्याची आवश्यकता लागली नाही, कारण मागील 2017च्या निवडणुकीमध्ये आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जमातीकरिता एकच जागा देय असल्यामुळे व मागील 2017च्या निवडणुकीमध्ये सदरची जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असल्यामुळे सदरची जागा या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित राहणार नाही अशी नियमामध्ये तरतूद आहे. त्यामुळे त्या जागेसाठी आपल्याला चिठ्ठी काढण्याची आवश्यकता लागलेली नाही. आणि 14B मधली 14A ही जागा अनुसूचित जाती करिता असलेली जागा अनुसूचित जाती महिलांकरिता चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेली आहे. त्यामुळे 14B ची जागा ही अनुसूचित जमातीकरिता आहे. आतापर्यंत हे झाल्यानंतर आपण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आपल्याला एकूण 27% आरक्षणाप्रमाणे एकूण 25 जागा आरक्षित होतात. त्या 25 जागापैकी निवडणूक आयोगाच्या आणि शासनाच्या नियमाप्रमाणे 24 जागा आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये एक जागा थेट द्यायची आहे. त्याप्रमाणे आपण त्या थेट जागा कुठल्या आहेत त्या देखील जाहीर केलेल्या आहेत. त्या पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवतो. पहिली आहे 1A, 2A, 3A, 4A, 5A, 6A, 7A, 8A, 9A, 10A, 11B, 12A, 13B, 14A. 14 ची पहिली अ जागा आहे अनुसूचित जाती महिला, 14B आहे अनुसूचित जमाती आणि 14K आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग. आतापर्यंत आपली ही प्रोसेस झाली त्याप्रमाणे सांगतो. याच्या पुढे आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण निश्चित करायचं आहे. त्याच्यात पण थेट कुठल्या जागा जाणार आणि सोडतीद्वारे कुठल्या काढणार या देखील तुम्हाला आम्ही स्पष्ट सांगणार आहोत. 14K ही जागा सध्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झालेली आहे. 15A, 16A, 17A, 18B, 19A, 20A, 21A, 22A, 23A आणि 24A ह्या 24 जागा थेट दिलेल्या आहेत. आपल्याकडे 25 जागा असल्यामुळे आपल्याला एका जागेसाठी चिठ्ठी काढायची होती. ती आपण प्रक्रिया आता केली. ती चिठ्ठी कुठल्या प्रभागातून काढायची त्या संदर्भात देखील आपल्याला स्पष्ट केलं होतं की ज्या प्रभागामध्ये 3 जागा बिनराखीव राहिलेल्या आहेत, म्हणजे ज्या प्रभागात ऑलरेडी SC, ST किंवा OBC 2 जागा राखीव झाल्या असतील तर आपण असे प्रभाग वगळलेले आहेत. ते प्रभाग आपण कुठले कुठले वगळले तर 11 नंबर, 13 नंबर, 14 नंबर, 18 नंबर आणि 24 नंबर. 24 का वगळला तर 24 मध्ये ऑलरेडी 3च जागा आहेत. त्यातली पहिली जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे 2च जागा शिल्लक राहतात. त्यामुळे तो देखील प्रभाग आपण वगळून उर्वरित 19 प्रभागामधून एक चिठ्ठी काढली आणि त्याद्वारे कुठल्या प्रभागामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 2 जागा येतील ते जाहीर झालं. त्याप्रमाणे आपली 4 नंबर प्रभागाची चिठ्ठी निघाली. त्याप्रमाणे 4A आणि 4B या दोन्हीही जागा आपल्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झालेल्या आहेत. आता याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढणे. त्याच्यामध्ये आता आपण पुढील प्रक्रिया सुरू करू आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर करू की कुठल्या जागा थेट जातील, का जातील आणि उर्वरित जागांसाठी आपण कुठल्या प्रभागातून चिठ्ठ्या काढणार ते देखील आपल्याला स्पष्ट करण्यात येईल. कुणाला काही शंका असेल तर आमची प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही विचारू शकता. त्याबाबत आपल्याला स्पष्टीकरण देण्यात येईल. धन्यवाद. या संदर्भात महानगरपालिकेचे सचिव दिनेश कानगुडे यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने आतापर्यंत सोडत झालेले आहे आणि कुठल्या कुठल्या जागा या आरक्षित झालेल्या आहेत. तुमची एक शंका होती की नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी कुठल्या जागा झालेल्या आहेत तर त्याची सोडत या ठिकाणी आता होणार आहे. आणि पुढील प्रक्रिया ती जी आहे ती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया
4 प्रभाग वगळून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या एकूण 25 जागांमधून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलाकरिता एकूण 13 जागा आरक्षित करावयाच्या आहेत. किती? 13 जागा महिलांसाठी आरक्षित करावयाच्या आहेत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता प्रत्येकी 2 जागा आरक्षित झालेल्या असल्याने प्रभाग क्रमांक 4 मधील अ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला करता थेट आरक्षित झालेले आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील अ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला करता थेट आरक्षित झालेले आहे. या संदर्भात सविस्तरपणे महाराष्ट्र महानगरपालिका कंसात प्रभागामध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याची पद्धत नियम 2025 मधील नियम 6(3)(ब) अन्वये ज्या प्रभागामध्ये एक किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्ही करता राखीव असतील परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या नसतील तर अशा प्रभागामधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची जागा महिला करता थेट राखून ठेवण्यात येईल अशी तरतूद आहे. लक्षात घ्या, अशी तरतूद आहे. याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढील देण्यात येईल. त्यानुसार प्रभाग क्रमांक 14 मधील 1 जागा अनुसूचित जाती करता व 1 जागा अनुसूचित जमाती करता आरक्षित असून अनुसूचित जमातीची ब ही जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव होत नसल्याने प्रभाग क्रमांक 14 मधील क ही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी थेट आरक्षित झालेली आहे. करिता या प्रभागामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार नाही. तसेच अनुसूचित जाती करता आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक 13 व 18 मधील जागा अनुसूचित जाती महिला करता आरक्षित न झाल्याने प्रभाग क्रमांक 13 व 18 मधील ब जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी थेट राखून ठेवण्यात आलेला आहे. करिता या प्रभागामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांकरिता आरक्षण सोडत काढण्यात येणार नाही. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला करता थेट नेमून देण्यात आलेले प्रभाग 4A, 13B, 14K आणि 18B हे 4 प्रभाग वगळून उर्वरित 9 जागांसाठी 20 प्रभागांच्या चिठ्ठ्या तयार करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या चिठ्ठ्या नागरिकांना दाखवून व रोल करून रबरद्वारे बंदिस्त करण्यात येतील. तदनंतर उपस्थितांच्या समोर सदर चिठ्ठ्या एका पाठोपाठ एक अशा सोडतीच्या ड्रम मध्ये टाकण्यात येतील. आता हे 4 प्रभाग वगळल्यानंतर 20 प्रभाग उरतात. त्या 20 प्रभागांच्या चिठ्ठ्या आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आता ह्या सोडतीला प्रारंभ करत आहोत तर आपण पहिल्यांदा चिठ्ठ्या बनवणार आहोत. लक्षात घ्या, ही सोडत आहे. आता चिठ्ठी बनवणार आहोत. चिठ्ठी क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1, चिठ्ठी क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1, चिठ्ठी क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1. ही लक्षात घ्या, मागासवर्ग प्रवर्गाकरिता महिलांचं जे आरक्षण आहे हे या आपल्याला आरक्षणाद्वारे कळेल त्या चिठ्ठ्या काढल्यानंतर. त्याच्यानंतर चिठ्ठी क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 2, चिठ्ठी क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 2, चिठ्ठी क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 2. रोलिंग करतायत. चिठ्ठी क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 2 ची चिठ्ठी रोलिंग होत आहे. चिठ्ठी क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 3, चिठ्ठी क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 3,
चिठ्ठी क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 3. चिठ्ठी क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 5. चिठ्ठी क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 5. चिठ्ठी क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 5. आता 4 जे आहे 4 ही जागा आरक्षित झालेल्या आहे, त्याच्यामुळे त्याचा विचार करण्यात आलेला नाहीये. चिठ्ठी क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 5. चिठ्ठी क्रमांक 5 प्रभाग क्रमांक 6. चिठ्ठी क्रमांक 5 प्रभाग क्रमांक 6. चिठ्ठी क्रमांक 5 प्रभाग क्रमांक 6. त्यानंतर चिठ्ठी क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 7. चिठ्ठी क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 7. चिठ्ठी क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 7. ही चिठ्ठी आमचे प्रतिनिधी रोलिंग करतायत. पुढील चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 8. चिठ्ठी क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 8. चिठ्ठी क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 8. पुढील चिठ्ठी आहे 8 क्रमांकाची. चिठ्ठी क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 9. चिठ्ठी क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 9. चिठ्ठी क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 9. चिठ्ठी क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 10. चिठ्ठी क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 10. चिठ्ठी क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 10. चिठ्ठी क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 11. चिठ्ठी क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 11. चिठ्ठी क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 11. चिठ्ठी क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 12. चिठ्ठी क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 12. चिठ्ठी क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 12.
पुढील चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 15, चिठ्ठी क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 15, चिठ्ठी क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 15. लक्षात घ्या 13 आणि 14 या ठिकाणी आरक्षित झालेले आहेत म्हणून त्याचा विचार करण्यात आलेला नाही आहे आणि डायरेक्ट आपण चिठ्ठी 12ची ही प्रभाग क्रमांक 15ची असणार आहे. चिठ्ठी क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 16, चिठ्ठी क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 16, चिठ्ठी क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 16. पुढील 14 नंबरची चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 17, चिठ्ठी क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 17, चिठ्ठी क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 17. त्यानंतर प्रभाग क्रमांक 18 ऑलरेडी आरक्षित झालेला आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक 18ची चिठ्ठी काढण्यात येणार नाहीये. पुढील चिठ्ठी असणार आहे प्रभाग 19ची, ही 15वी चिठ्ठी असेल. चिठ्ठी क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 19, चिठ्ठी क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 19, चिठ्ठी क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 19. पुढील चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 20, चिठ्ठी क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 20, चिठ्ठी क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 20. पुढील चिठ्ठी आहे चिठ्ठी क्रमांक 17 प्रभाग क्रमांक 21, चिठ्ठी क्रमांक 17 प्रभाग क्रमांक 21, चिठ्ठी क्रमांक 17 प्रभाग क्रमांक 21. चिठ्ठी क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 22, चिठ्ठी क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 22, चिठ्ठी क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 22. चिठ्ठी क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 23, चिठ्ठी क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 23, चिठ्ठी क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 23. चिठ्ठी क्रमांक 20 प्रभाग क्रमांक 24, चिठ्ठी क्रमांक 20 प्रभाग क्रमांक 24, चिठ्ठी क्रमांक 20 प्रभाग क्रमांक 24,
अशा रीतीने ह्या 20 चिठ्ठ्या आपण तयार केलेल्या आहेत. 4 प्रभागांच्या चिठ्ठ्या ऑलरेडी त्यांचं आरक्षण झालेलं आहे. त्यामुळे 4 प्रभाग वगळून 24 प्रभागापैकी ह्या 20 चिठ्ठ्या ह्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि या 20 चिठ्ठ्यामधून 9 चिठ्ठ्या ह्या काढण्यात येतील. या 20 चिठ्ठ्यामधून 9 चिठ्ठ्या काढण्यात येतील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग याकरिता महिलांसाठी हे आरक्षण आहे आणि एका पाठोपाठ ह्या चिठ्ठ्या काढण्यात येतील आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा ड्रॉ दाखवण्यात येईल. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरिता प्रभागातील जागा आरक्षित करण्यासाठी एका पाठोपाठ एक 9 चिठ्ठ्या ड्रममधून बाहेर काढण्यात येतील. तदनंतर ड्रममध्ये शिल्लक उर्वरित सर्व चिठ्ठ्या ड्रममधून बाहेर काढण्यात येतील. क्लॉक आणि अँटी क्लॉक पद्धतीने हा ड्रम फिरवण्यात आलेला आहे आणि विद्यार्थिनीला ह्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे ड्रममधून चिठ्ठ्या काढण्यासाठी. तिने पहिली चिठ्ठी काढलेली आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 23 महिलांसाठी आरक्षित झालेली आहे जागा. यानंतर पुढील विद्यार्थ्याला मी पाचारण करत आहे. पुढील विद्यार्थी जे आलेला आहे त्यांनी चिठ्ठी काढलेली आहे. प्रभाग क्रमांक 1 महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पुढील विद्यार्थी आलेले आहे त्यांनी चिठ्ठी काढलेली आहे. प्रभाग क्रमांक 5 अशा एकूण 9 चिठ्ठ्या काढणार आहोत. आतापर्यंत आपण 3 चिठ्ठ्या काढलेल्या आहेत. अजून 6 चिठ्ठ्या बाकी आहेत. पुढील चिठ्ठी काढलेली आहे. प्रभाग क्रमांक 8 पुढील चिठ्ठी विद्यार्थिनी मार्फत काढण्यात आलेली आहे. पुढील चिठ्ठी प्रभाग क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 6 ची चिठ्ठी आलेली आहे. यानंतर पुढील चिठ्ठी काढण्यात आलेली आहे. पुढील चिठ्ठ्या प्रभाग क्रमांक 11 एकूण 6 चिठ्ठ्या काढण्यात आल्या आहेत. शेवटच्या 3 चिठ्ठ्या काढायच्या बाकी आहेत. पुढील चिठ्ठी प्रभाग क्रमांक 20
पुढील चिठ्ठी विद्यार्थ्यांमार्फत काढण्यात आलेली आहे आणि पुढील चिठ्ठी आहे प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 3। आता शेवटची एकमेव चिठ्ठी काढायची बाकी आहे आणि शेवटची चिठ्ठी ही काढण्यात आलेली आहे। शेवटची चिठ्ठी ही काढण्यात आलेली आहे। याच्यानंतर 9 जागासाठी जे आहे ते महिलांसाठी प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 21। अशा रीतीने नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिलांसाठी जागा ह्या एकूण 13 आरक्षित झालेल्या आहेत। त्याची माहिती आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात देणार आहोत। कृपया शांतता पाळा। महिलांचा मागास वर्ग, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग याकरिता महिलांसाठीच्या आरक्षित ज्या जागा आहेत 13, त्याचा ड्रॉ आपण काढण्यात आलेला आहे। 4 जागा ऑलरेडी पहिल्यांदाच आरक्षित झालेल्या होत्या आणि या 9 चिठ्ठ्या आपण काढलेल्या आहेत। त्या 9 चिठ्ठ्यांचं जे काही सादरीकरण आहे, ज्या ड्रममधून काढलेल्या आहेत, त्याचा रिझल्ट आपण प्रत्यक्ष बघितलेला आहे आणि त्याचं स्टॅटिस्टिक्स आमचे कानगोडे साहेब हे करतायत। आपल्याला थोड्याच वेळात ह्या संदर्भातील संपूर्ण माहिती देण्यात येईल। कृपया आपण शांतता पाळा। आतापर्यंत ज्या काही प्रक्रिया झालेल्या आहेत त्या चांगल्या रीतीने तुमच्या शांततेमुळे व्यवस्थित पार पडलेल्या आहेत। ही आरक्षित सोडत जे आहे, जे आपल्याला शासनाने आणि निवडणूक आयोगाने नेमून दिलेलं आहे, या दिवशी महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त तथा प्रशासक हे आपल्या समोर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी ही प्रक्रिया पार पडत आहे। अजूनही शेवटचं बाकी आहे, त्या झाल्यानंतर मग आपणाला संपूर्ण त्याचं डिटेल सांगण्यात येईल। याचा लेखाजोखा हे तयार करत आहेत। याची माहिती तुम्हाला आल्यानंतर ताबडतोब देण्यात येईल। आपण आतापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने सहकार्य आम्हाला ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती आपणाला देण्यात येईल। तसेच त्यानंतर आम्ही ही पब्लिशही करणार आहोत। पब्लिश केल्यानंतर त्या संदर्भातील काही हरकती सूचना असतील तर त्या संबंधी हरकती सूचना करण्याचा कालावधी हा आपल्याला देण्यात येईल। त्या कालावधीमध्ये कोणाला काही शंका असल्यास त्या तुम्ही महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात 3ऱ्या मजल्यावर निवडणूक कार्यालयामध्ये सादर करू शकता। त्याचा टाइम पिरियड मी शेवटी तुम्हाला सांगेन। त्याबद्दल कोणालाही शंका असल्यास नागरिकांना तर त्याबद्दल लेखी हरकत वा सूचना आपण ह्या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात 3ऱ्या मजल्यावर जो निवडणूक विभाग आहे त्यामध्ये आपण दाखल करू शकता। थोडासा अवधी लागत आहे, त्याबद्दल सगळ्यांनी शांतता पाळा। हा जो रिझल्ट आहे हा आपल्या समोर सादर होणार आहे। ही जी आरक्षित सोडत आहे ही पारदर्शीप्रमाणे या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत। ह्या ड्रममध्ये चिठ्ठ्या टाकल्यानंतर आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष हजर केलेले नाहीये, तर ते बाहेर उभे आहेत। ते आल्यानंतर त्यांनी ह्या चिठ्ठ्या काढलेल्या आहेत आणि संपूर्ण कार्यक्रम हा तुमच्या समोर आम्ही पारदर्शीप्रमाणे सादर करत आहोत। याबद्दल आपलं सहकार्य आम्हाला मिळत आहे
आणि हा जो आरक्षणाचा कार्यक्रम आहे, सोडतीचा जो कार्यक्रम आहे, हा थोड्या वेळात एक आमचं आरक्षित राहिलेलं आहे, ते झाल्यानंतर संपन्न होणार आहे. तत्पूर्वी आतापर्यंत जे काही झालेलं आहे, आरक्षण कशा कशा पद्धतीने झालेलं आहे त्या संदर्भातील माहिती ही आपणाला प्रत्यक्ष स्वरूपात आमचे सचिव महानगरपालिकेचे दिनेश कानगुडे साहेब यांनी आपल्याला दिलेले आहे. कृपया कोणी जरा शांतता पाळा, गडबड करू नका. अगदी आपला कार्यक्रम हा संपण्याच्या अवस्थेत आलेला आहे. फक्त एक जे आरक्षित आहे ते बाकी आहे. ते झाल्यानंतर आपणाला आता आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांचे आरक्षण सोडत तर 1 मिनिट शांतता ठेवा. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढली. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता थेट जागा आरक्षित केलेले प्रभाग वगळून कृपया आतापर्यंत आपण शांततेने हा कार्यक्रम पार पाडला. यापुढील कार्यक्रम जो आहे तो शांततेने पार पाडावा. सर्वांना नम्रतेची विनंती आहे, कृपया आपण शांतता पाळा. आता आपले जे सचिव आहेत दिनेश कानगुडे साहेब, महिलांचं जे आरक्षण झालेलं आहे मागास वर्ग प्रवर्ग यासाठीची माहिती आपल्याला समोर सादर करत आहे. सर्व मान्यवरांना सूचना आहेत, ज्यांना कुणाला जर का ह्या कार्यक्रमामध्ये यापुढे समाविष्ट व्हायचं नसेल तर त्यांनी कृपया बाहेर वरांड्यात जाऊन आपण बोलू शकता. पण इथे तुम्ही शांतता पाळा आणि शांततेने हा कार्यक्रम आतापर्यंत जो काही साथ दिली, सहकार्य केलं त्या पद्धतीने सहकार्य करा. ज्यांना कोणाला बोलायचं असेल, भाग घ्यायचा नसेल याच्या पुढे, तर कृपया आपण ह्याच्या बाहेर जाऊन बोलू शकता. कृपया ह्या हॉलमध्ये आपल्याला पुन्हा नम्रतेची विनंती करतो, कृपया आपण शांतता पाळा. त्यानंतरच पुढील कार्यक्रम आम्हाला लवकरात लवकर संपवता येईल. कृपया पुन्हा एकदा विनंती करतोय सर्व नागरिकांना, सन्माननीय नागरिकांना, ज्यांना कोणाला याच्यामध्ये पुढे भाग घ्यायचा नसेल, कृपया आपण हॉलच्या बाहेर जाऊन बोलू शकता. हॉलच्या बाहेर जाऊन आपण बोलू शकता एकमेकांशी. कृपया हॉलमध्ये कोणी बोलू नये, शांतता पाळा, एवढीच मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतोय. सर्व नागरिक बंधू कृपया बसून घ्या, कृपया जागेवर बसून घ्या. आता आपल्याला महिलांचा, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिलांसाठी ज्या जागा आरक्षित झालेल्या आहेत त्याची माहिती दिनेश कानगुडे साहेब जे सचिव आहेत, नगर सचिव, ते आपल्याला देत आहेत. कृपया ऐकून घ्या. याच्यामध्ये काय होते, ज्यांना ऐकण्याचा इंटरेस्ट आहे त्यांना डिस्टर्ब होते, ज्यांना ऐकायचं नसेल कृपया आपण हॉलच्या बाहेर जा. बाहेर जाऊन आपण आपल्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, आपापल्याशी तुम्ही बोलू शकता. नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षणाची सोडत प्रक्रिया आपण पूर्ण केलेली आहे. प्रथमतः आपण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी थेट आरक्षित होणाऱ्या जागा जाहीर केल्या होत्या. त्या अशा होत्या 4A, 13B, 14K आणि 18B. सदरचे 4 प्रभाग वगळून एकूण 24 प्रभागापैकी 4 प्रभाग वगळल्यानंतर आपण 20 प्रभागांच्या चिठ्ठ्या तयार करून त्या ड्रममध्ये टाकून आणि शालेय विद्यार्थ्यांमार्फत आपण त्यापैकी 9 चिठ्ठ्या काढून कुठल्या प्रभागामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी जागा आरक्षित होतील ते आपण तुमच्या समोर जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरिता एकूण 25 जागांपैकी 13 जागा आरक्षित होत आहेत आणि त्या 13 पैकी 4 जागा थेट देऊन आणि 9 जागा चिठ्ठीद्वारे आपण आरक्षित केलेल्या आहेत. त्या 13 जागा मी आपल्याला वाचून दाखवतो. त्या पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 1A, 3A, 4A, 5A, 6A, 8A,
11 ब, 13 ब, 14 क, 18 ब, 20 अ, 21 अ आणि 23 अ या 13 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहे आणि उर्वरित ज्या 25 पैकी 12 जागा आहेत त्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहेत। यानंतर आपण या जागा जाहीर झाल्यानंतर आपल्याला एकूण 24 प्रभाग आहेत आणि महिलांसाठी आपल्याला 48 जागा आरक्षित करायच्या आहेत। आतापर्यंत आपण अनुसूचित जाती महिलांसाठी 2 जागा आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता 13 जागा अशा 15 जागा आरक्षित करून त्या जाहीर केलेल्या आहेत। उर्वरित ज्या 33 जागा आहेत त्या आपल्याला सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होणाऱ्या जागा जाहीर करायच्या आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला 2 महिलांसाठी जागा आरक्षित करायच्या आहेत। आतापर्यंत ज्या आपण आरक्षित केलेल्या महिलांच्या जागा आहेत, ज्या प्रभागामध्ये एकही जागा आरक्षित झालेली नसेल अशा प्रभागामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी पहिल्या ज्या 2 शिल्लक जागा आहेत त्या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होतील। ज्या प्रभागामध्ये 1 जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे, मग ती अनुसूचित जाती महिलाची असो किंवा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलाची असो, 1 जागा आरक्षित झालेली असेल तर पुढची जी जागा सर्वसाधारण महिलांसाठी ती 1 जागा आपण आरक्षित करणार आहोत आणि उर्वरित ज्या जागा राहतील त्या 32 जागा सर्वसाधारण म्हणून जाहीर होतील। आमचे जे
गुणलिखित प्रतिनिधी आहेत ते माहिती तयार करत आहेत. तोपर्यंत आपण शांतता पाळा. महिलांसाठी जवळ 48 जागा आहेत. त्यापैकी 15 जागा ह्या 13 नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग आणि 2 अनुसूचित जाती अशा मिळून 15 जागा आरक्षित झाल्या आहेत. उर्वरित 33 जागा आपल्याला या आरक्षित करावायच्या आहेत. त्यासाठीचा जे गुणपत्रक आहे आरक्षित वाईज त्या संदर्भातील माहिती तयार होत आहे. तयार झाल्यानंतर आपल्याकडे सादर करण्यात येईल आणि ह्या ज्या 33 जागा आहेत महिलांसाठी त्याचा आपल्याला ड्रॉ काढण्यात येईल. त्यामुळे आपण थोडंसं शांतता पाळा. थोडासा वेळ होत आहे पण आमचे जे पथक आहे ते काम करत आहे आणि त्याचा संपूर्ण डाटा आल्यानंतर आम्ही तुम्हाला ती माहिती देणार आहोत. तेव्हा आपला हा जो सोडतीचा कार्यक्रम आहे तो अंतिम टप्प्यात आहे. फक्त काही क्षणांचा अवधी आहे. झाल्यानंतर आपली ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आपण सर्वांनी ह्या ठिकाणी आवर्जून उपस्थिती दाखवली आणि ह्या कार्यक्रमामध्ये शांतता पाळून हा कार्यक्रम सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यासाठी जी काही मदत करत आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे मी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने आभार मानतो. आता फक्त एक शेवटच्या टप्प्याचा 33 जे प्रभाग आहे ते 33 प्रभाग ह्या महिलांच्यासाठी आपल्याला त्याचा ड्रॉ काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आपण चांगल्या रीतीने सहकार्य केलेले आहेत. या पद्धतीनेच आपण सहकार्य पुढे करत राहा आणि हा कार्यक्रम यशस्वी करा अशी आपणास नम्रतेची विनंती आहे. सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षण घोषित करीत आहे. आतापर्यंत आपण अनुसूचित जाती, जरा शांतता ठेवा, अनुसूचित जातीसाठी 4 जागा आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी 2 जागा महिलांना आरक्षित झाल्या. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आरक्षित आहे. त्याच्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 25 जागा आहेत. त्यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 13 जागा आपण आरक्षित केलेल्या आहेत. आत्तापर्यंत आपण आरक्षित केलेल्या जागांव्यतिरिक्त आपल्याकडे 65 जागा सर्वसाधारण आहेत. सर्वसाधारण 65 जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता 33 जागा आरक्षित करायच्या आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या प्रभागातील जागा वगळून उर्वरित सर्व जागा या सर्वसाधारण असतील. त्या आपल्याकडे 65 आहेत. ज्या प्रभागात महिलांकरिता एकही जागा आरक्षित झालेली नाही त्या प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या सुरुवातीच्या जागा सोडून उर्वरित पहिल्या 2 सर्वसाधारण जागा सर्वसाधारण महिलांकरिता नेमून देण्यात येत आहेत. तसेच अनुसूचित जाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरिता सोडत काढल्यानंतर ज्या 4 अथवा 3 सदस्यांच्या प्रभागांमध्ये एकच जागा महिलांकरिता आरक्षित झालेली आहे त्या प्रभागात महिलांच्या आरक्षणाचे प्रमाण पूर्ण करण्याकरिता पहिल्या सर्वसाधारण जागेवर सर्वसाधारण महिलांच्या जागा आवश्यक असलेल्या प्रमाणात नेमून देण्यात येत आहेत. म्हणजेच आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये 2 महिलांसाठी जागा ठेवायच्या आहेत. जर एक ऑलरेडी आरक्षित झालेली असेल तर सर्वसाधारण मधली पहिली जी जागा असेल ती आपण सर्वसाधारण महिलांकरिता नेमून देणार आहोत. सर्वसाधारण महिलांकरिता पुढील प्रभागातील जागा आरक्षित झालेल्या आहेत. सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक पुढील प्रमाणे. प्रभाग क्रमांक 1B, 2B, 2K, 3B, 4K, 5B,
6 ब 7 ब 7 क 8 ब 9 ब 9 क 10 ब 10 क 12 ब 12 क 13 क 15 ब 15 क 16 ब 16 क 17 ब 17 क 18 क 19 ब 19 क 20 ब 21 ब 22 ब 22 क 23 ब 24 ब आणि 24 क याप्रमाणे एकूण 33 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहेत आणि उर्वरित ज्या जागा 32 राहत आहेत त्या सर्व जागा सर्वसाधारण म्हणून घोषित करण्यात येत आहेत. सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, आता जी आपण आरक्षणाची सोडत काढली आणि जी प्रक्रिया करतोय ती तुमच्या समोर करतोय. आरक्षित झालेल्या जागा या मी प्रत्येक टप्प्यावर आम्ही जाहीर करतोय. या बाबतीत जे प्रारूप आरक्षण असेल सर्व प्रभागांचं ते आपण 17 तारखेला जाहीर करणार आहोत आणि 17 ते 24 तारखेपर्यंत तुम्हाला सूचना आणि हरकती निवडणूक विभाग 3रा मजला मीरा भाईंदर महापालिका मुख्य कार्यालयात देता येतील. त्यामुळे आता आम्ही चार्ट तिथं दाखवणार नाही, पण तुम्हाला ज्या प्रत्येक टप्प्यावाईच्या जागा आहेत आरक्षित झालेल्या त्यांनी जाहीर करतोय. आता आपण सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित झालेल्या जागा पुन्हा एकदा जाहीर करतो. सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक पुढील प्रमाणे. 1 ब प्रभाग क्रमांक 1 ब 1 अ ची जागा आपली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता आरक्षित आहे. एक जागा ऑलरेडी आरक्षित झाली, त्यामुळे आपण दुसरी जागा सर्वसाधारण जी आहे ती सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित करत आहोत. 2 ब 2 क प्रभाग क्रमांक 2 मधली पहिली जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव आहे, ती महिलांसाठी राखीव नाही. त्यामुळं प्रभाग क्रमांक 2 मधल्या ज्या पुढच्या पहिल्या 2 जागा आहेत म्हणजे 2 ब आणि 2 क त्या आपण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 3 ब 3 अ ची जागा ऑलरेडी आपली नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे, त्यामुळे ती 3 ब ची जागा जाहीर केली आहे. त्याच्यानंतर आहे आपला प्रभाग क्रमांक 4 क प्रभाग क्रमांक 4 क 4 अ ही आपली नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिलांसाठी आहे. तिथं दुसरी जागा देखील ब ची जागा जी आहे नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिलांची आहे. सॉरी, माफ करा, महिला नाही, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गाची आहे. एका प्रभागात 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग असल्यामुळे आपण त्यातली पहिली जागा महिलांसाठी राखीव केलेली आहे त्या प्रवर्गाच्या, आणि तिथलं आरक्षण पूर्ण करण्यासाठी आपण 4 क ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करत आहोत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 5 ब 6 ब 7 ब 7 क म्हणजे ज्या प्रभागामध्ये एकच जागा आरक्षित झालेली असेल महिलांसाठी तर आपण त्या प्रभागात दुसरी सर्वसाधारण महिला देतोय. ज्या प्रभागात एकही जागा महिलांसाठी आरक्षित झालेली नसेल तर अशा प्रभागामध्ये आपण 2 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करत आहोत. 7 क पर्यंत ओके. 7 ब आणि क 8 ब 9 ब आणि 9 क 10 ब
आणि 10 क, 12 ब आणि 12 क. प्रभाग क्रमांक 11 मध्ये ऑलरेडी अनुसूचित जाती महिला आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला या 2 जागा ऑलरेडी आरक्षित झालेल्या असल्यामुळे त्या प्रभागात सर्वसाधारण महिलांची जागा येत नाहीये. त्याच्यानंतर 13 क, 11 मध्ये अनुसूचित जाती महिला आणि दुसरी जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला या 2 जागा ऑलरेडी आरक्षित असल्यामुळे त्या प्रभागात सर्वसाधारण महिला येणार. त्याच्यानंतर आहे प्रभाग क्रमांक 15 ब आणि 15 क, 16 ब आणि 16 क, 17 ब आणि 17 क. प्रभाग क्रमांक 18 मधली 18 क, 18 क. 18 मधली पहिली जागा अनुसूचित जातीसाठी आहे व 18 ब ही नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे. तिथलं आपल्याला आरक्षण पूर्ण करण्यासाठी आपण 18 क ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे 19 ब आणि 19 क, 19 अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव आहे, महिलांसाठी नाही. 20 ब, 20 अ ही आपली नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आहे. तिथे एक ऑलरेडी महिला आहे त्यामुळे आपण तिथं दुसरी सर्वसाधारण महिलाची आरक्षित केली. सेम 21 मध्ये पण आहे 21 ब. 22 मध्ये 22 ब आणि 22 क. 23 मध्ये 23 ब. 23 ची पहिली अ ही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आहे त्यामुळे तिथलं आरक्षण पूर्ण करण्यासाठी आपण 23 ब ही सर्वसाधारण महिलांसाठी करतो. आणि 24 क, 24 ब आणि 24 क. 24 मध्ये 3 जागा आहेत. 3 जागा असलेल्या ठिकाणी देखील आपल्याला महिलांसाठी 2 जागा आरक्षित करायच्या आहेत. 24 ची अ ही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आहे, महिलांसाठी नाही. त्यामुळे 24 ब आणि 24 क या दोन्ही जागा आपण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत. आणि ज्या आता उर्वरित जागा राहतात 32 त्या सर्व जागा आपण सर्वसाधारण म्हणून घोषित करत आहोत. या ठिकाणी आपण बहुसंख्य संख्येने इथे उपस्थित राहिला. हा सोडतीचा जो कार्यक्रम होता आरक्षण सोडतीचा तो शांततेने पार पाडला आणि पारदर्शीप्रमाणे या ठिकाणी आम्ही आपल्यासमोर सादर केलेला आहे. सर्व मान्यवरांचे तसेच पत्रकार बंधूंचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपण यशस्वी करून दिला त्याबद्दल पुन्हाच आपले आभार मानून हा कार्यक्रम माननीय आयुक्त तथा प्रशासक साहेब यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला आणि समाप्त झाला असे जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आले ज्यांना कोणा हरकती सूचना घ्यायच्या असतील तर ते 17 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत महानगरपालिका मुख्य कार्यालय 3रा मजला निवडणूक विभाग इथे आपण दाखल करू शकता. ज्यांना कोणाला हरकती सूचना घ्यायच्या असतील 17 तारखेला आम्ही सविस्तर या ठिकाणी हा जो काही चार्ट आहे आरक्षणाबाबत
ते पब्लिश करणार आहोत आणि त्यानंतर कोणाला जर का हरकती सूचना घ्यायच्या असतील तर 17 तारखेपासून ते 24 तारखेच्या 3 वाजेपर्यंत मुख्य कार्यालय मीरा भाईंदर महानगरपालिका 3रा मजला निवडणूक विभाग इथे आपण दाखल करू शकता. धन्यवाद.